शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन मुंबईत शिंदे आणि ठाकरेंचा मेळावा ऑपरेशन टायगरमुळे यंदाचा शिवसेनेचा वर्धापन दिन चर्चेत शिवगर्जना मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंची पोस्ट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो केला पोस्ट किरणांचा उडून पिसारा देवदूत कोणी काळोखावर खोदीत बसला तेजाची लेणी ठाकरेंची पोस्ट फुटीर खासदार शिंदे सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याला अनुपस्थित राहणार पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई टाळण्यासाठी अनुपस्थित राहणार बंडखोरीनंतर ओमराजेंची माध्यमांना पहिली प्रतिक्रिया आम्ही मोठ्या धर्मसंकटात निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा मात्र राजकीयदृष्ट्या योग्य मतदारसंघाच्या विकासासाठी निर्णय घेतल्याचं वक्तव्य ठाकरेंचा 7वा खासदारही शिंदेंच्या शिवसेनेसोबत त्या पत्रावर 7व्या खासदाराची सही रामदास कदमांचा मोठा दावा उद्धव ठाकरेंची साथ न सोडलेले खासदार राजाभाऊ वाजे नाशिकमध्ये परतले रेल्वे स्थानकावर वाजेंचे जंगी स्वागत तर आजच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी उद्धव ठाकरेंचा वाजेंना फोन ठाकरेंच्या फुटीनंतर शरद पवारांची राष्ट्रवादी अलर्टवर शरद पवारांचे काही खासदार पुन्हा शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती फुटीच्या अंदाजानं राष्ट्रवादीचे खासदार अलर्ट मोडवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची गती आणि पवारांचं वय अशा अनेक अडचणीत पक्ष अडकला आमदार उत्तम जानकर यांचं मोठं विधान शरद पवारांचे आमदार अजितदादांच्या पक्षात जातील शिंदे सेनेत नाही जानकरांचं वक्तव्य भाजप नेते प्रसाद लाड जरांगेंच्या भेटीला 58 लाख कुणबी नोंदींचं प्रमाणपत्रासह सर्व मागण्या पूर्ण करा अन्यथा 29 ऑगस्ट पासून आमरण उपोषण जरांगेंचा सरकारला शेवटचा अल्टिमेटम शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं आंदोलन स्थगित मंत्री गिरीश महाजनांच्या शिष्टाईला यश 5 दिवसात बैठक न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा तुपकरांचा इशारा कोल्हापूर जिल्ह्यातील आणि सांगलीतील उपसाबंदी शिथिल 3 दिवस शेतकऱ्यांना पाणी उपसा करता येणार शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश कोल्हापूर आणि सांगलीतील शेतकऱ्यांना दिलासा अमरावतीत पावसाअभावी पेरण्या रखडल्या 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन पिंपरी चिंचवडमध्ये 15% पाणी कपात लागू पवना धरणात अवघे 19% पाणी साठा शिल्लक एल निनोचा परिणाम रत्नागिरीत लोट्या औद्योगिक वसाहतीवर भीषण पाणी टंचाईचं संकट 80% उद्योग बंद होण्याच्या मार्गावर हजारो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड